केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरएसएस बाबत मोठं वक्तव्य केलंय। आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही असं दानवे म्हणाले। आरएसएस आमची मातृसंस्था आहे असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे। तर देशामध्ये भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केलाय। पवार ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही असंही दानवेंनी म्हटलेलं आहे। तर कालच जेपी नड्डा यांनी आरएसएस विषयी एक मोठं वक्तव्य केलेलं होतं। भाजपला आता आरएसएसची गरज नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी एक मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे। तर आरएसएस ही आमची मातृसंस्था आहे, आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही असं दानवे म्हणाले। ते हे बघतायत की भांडण कोणात कुठं लावलं जातं, पण या देशामध्ये जगाला माहिती आहे संघात आणि भाजप कधी भांडण लागू शकत नाही। आम्ही संघाचे स्वयंसेवक आहे। याचा अर्थ असा नाही आहे की भाजप सगळं संघाला विचारून करतो किंवा ते आमच्यात दखल देतात असं मुळीच नाही। ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो। राजकारणात काही होऊ शकतं, जो मरे वो क्या न करे। संख्या जर नाही जमली तर दुसरा पर्याय काय त्यांच्या पुढं। आणि त्यामुळं आम्ही तर काही पाठिंबा मागितला नाही कोणाला अजून, पण तो आता निवडणुकीनंतर निकालानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहील। गरज पडली तर तुम्ही आम्हाला गरज पडणारच नाही। आमचे 400 निवडून येणारे महाराष्ट्रात 45, आम्हाला गरजच पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।